श्री स्वामी समर्थ मंडळी, आज श्री गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस. आता सगळे म्हणत असतील की आपण श्री गुरुचरित्र पारायणाबद्दल तर ऐकतो, पण श्री गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या जीवनात काय बदल होतात, तर चला आज मी तुम्हाला सांगते. आणि हे सगळे बदल मी स्वतः अनुभवलेले आहेत. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील पवित्र आणि पूजनीय ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये वेदाचा पण उल्लेख केला आहे. गुरुचरित्र पारायणाचा मुख्य उद्देश आध्यात्मिक साधना, मनशांती आणि श्री गुरूंच्या चरणी आध्यात्मिक श्रद्धा अर्पण करणे आहे. गुरुचरित्र पारायण आपण मनशांतीसाठी, दत्तगुरूंचे स्मरण आणि भक्ती वाढवण्यासाठी, तसंच संकटाच्या काळी आपल्या मनात मानसिक आधार वाढवण्यासाठी, घरात सकारात्मक आणि भक्तिमय वातावरण वाढवण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी श्री गुरुचरित्र पारायण केले जाते. आपल्या मनात श्री गुरुचरित्र पारायण करायची इच्छा होणंच म्हणजे स्वामींची इच्छा असती. आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी पण श्री गुरुचरित्र पारायण केलं जातं. तसंच स्वतःमध्ये शिस्त आणि संयम निर्माण करण्यासाठी देखील पारायण करावे. आणि सगळ्यात मेन, गुरुचरित्र पारायण फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्यापेक्षा गुरूंची शिकवण समजून घेणे, त्यांचे विचार आचरणात आणणे आणि श्रद्धेने त्यांची साधना करणे हा त्यामागचा अत्यंत आनंददायी हेतू आहे. मी जेव्हापासून गुरुचरित्र पारायण चालू केले तेव्हापासून मी माझ्या स्वतःतली आत्मशक्ती ओळखायला शिकले, हे तर नक्की. तुमचं पण मन अशांत असेल किंवा मनात खूप सारे प्रश्न असतील तर एकदा गुरुचरित्र पारायण नक्की लावून बघा. श्री स्वामी समर्थ.